कोकणात शिमग्याची चांगलीच रंगत बघायला मिळते। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या पाली या गावी शिमगोत्सवात सहभाग घेतला। ढोल ताशाच्या गजरात होळीचा आनंद लुटला। खेडचे आराध्य दैवत श्रीदेवी पाथरजई या देवीचा होम पौर्णिमेच्या दिवशी पहाटे 12:30 वाजण्याच्या दरम्यान लागला। विधिवत पूजा करून होमावर कळकाच्या बांबूला जिवंत कोंबडी लावून परंपरेनुसार होम लावण्यात आला। यावेळी हजारो खेडवासीय उपस्थित होते। रत्नागिरीतल्या खेडमध्ये आगळा वेगळा शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून जोपासली जाते। हे दुसरं तिसरं काही नसून ही प्रथा म्हणजे शहराची एक प्रकारची काढलेली दृष्ट असते। पाथाजाई देवीचा होम लागल्यानंतर प्रतिकात्मक मढ सजवले जातात। नंतर मानकऱ्यांच्या हस्ते या प्रतिकात्मक मढ्याला देवीच्या होमात टाकलं जातं। महाडमध्ये होळीला लावल्या जाणाऱ्या मुख्य लाकडाची म्हणजे हलकुंडाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे। महाडमध्ये वाजत गाजत हलकुंडाची मिरवणूक काढण्यात आली। सजवलेल्या बैलगाडीवर हलकुंड ठेवून तालावर नाचत यावेळी जल्लोष करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ चंडिका देवी शिमगोत्सव होळी पेटवून उत्साहात पार पडला। भाविकांनी देवीच्या पालखीचं दर्शन घेऊन होळी दहन केलेलं आहे। आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामदेवतेच्या पालखीला खांदा देत नृत्य सादर केलं। होळी दहनानंतर गावात पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली। त्यात भास्कर जाधव यांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होत पालखी नाचवण्याचा आनंद घेतला। कोकणात शिमगोत्सवात होळीला फार महत्त्व आहे। या दिवशी भक्तगण होळीच्या रूपानं अहंकार अनिष्ट रूढी परंपरा दहन करतात। कोकणात शिमगोत्सवात पालखी नाचवण्याबरोबर पालख्या भेटण्याची अनोखी परंपरा सुरू आहे। याच परंपरेप्रमाणे अंजर्ले इथं होळीला पालखी भेटण्याचा सोहळा पार पडला। मध्य रेल्वेनं होळी करता स्पेशल ट्रेन चालवण्याचं नियोजन केलेलं आहे। देशात एकूण 184 होळी स्पेशल चालवण्यात येणार आहेत। त्यातील 62 रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत। जव्हार इथल्या गावपाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सव साजरा करण्यात आला। इथं प्रत्येक समाजातील एक मुख्य व्यक्तीच्या हस्ते सामुदायिक होळी पेटवली जाते। पुरणपोळी, पापडी, गुळखोबरं, साखर गाठ्यांची माळ करून होळी देवतेला ती अर्पण केली जाते। अकोल्यामध्ये होळी आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं। शहरात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात आलं, तर काही ठिकाणी भ्रष्टाचार, अविचार यांच्या प्रतिकात्मक होळीचं दहन करण्यात आलं। होळी म्हटलं की कोकणानंतर कोळीवाड्यातील उत्साह आणि परंपरा डोळ्यासमोर येते। यावेळी मुंबईतील वर्सोवा कोळीवाड्यामध्ये असाच उत्साह बघायला मिळाला। पारंपरिक वेशभूषेसह पारंपरिक नृत्य सादर करत होळीचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील अलिबाग मेटपाडा कोळीवाड्यात आगळा वेगळा होळी उत्सव साजरा करण्यात आला। होळी बांधव होळीभोवती फेर धरत आनंदानं नाचत गात होळी साजरी करतात। मुंबईतील माहीम कोळीवाड्यात होळी सणाचा उत्साह बघायला मिळाला। पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात येते। या ठिकाणी सुपारीच्या झाडांवर देवीची प्रतिकृती बनवली जाते। दरम्यान कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य करताना दिसतात। श्री मार्तंड जेजुरी गडावर खंडोबा मंदिर गाभाऱ्यात होळीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। भक्तांनी खंडोबाच्या दर्शनाकरता मोठी गर्दी केली होती। ठाण्यातील किसननगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होलिकेचं पूजन केलं। होळी दहन उत्सवात सहभाग घेतला। पर्यावरणपूरक होळीचं आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या। विरोधकांनीही विकासगंगेत सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केलं।
वाशिम शहरात नागरिकांनी गुटखा सिगारेटसह तंबाखू या व्यसनाचं उच्चाटन व्हावं या उद्देशानं गुटखा तंबाखू सिगारेट यासह प्लास्टिक पिशव्यांचं दहन केलं। या होळीचं अनेकांनी कौतुक केलेलं आहे। मावळमधील प्रतिशिर्डी शिरगाव इथं साईबाबांची मानाची होळी पेटवण्यात आली। होळीची पारंपरिक पद्धतीनं पूजा करून साई भक्तांकडून होलिका दहन करण्यात आलं। होळी उत्सवानिमित्त वरळीतील बीडीडी चाळीत वीर नेताजी क्रीडा मंडळाच्या वतीनं टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारण्यात आला। या मंडळाकडून गेल्या 42 वर्षांपासून अशा प्रकारे आगळीवेगळी होळी साजरी केली जाते। गोंदिया जिल्ह्यातील कमर गावात वाईट विचारांची होळी करत टाळ, खंजरी, ढोलकी ही वाद्य वाजवत फेरी काढण्यात आली। मुख्य चौकामध्ये नागरिकांनी गावातील कचरा गोळा करून त्याची होळी केली। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकर विरोधात कोल्हापुरात होळी दहन करण्यात आलं। प्रशांत कोरटकरच्या वक्तव्याचा निषेध करत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात होळी साजरी केली। बांगलादेशी रोहिंग्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत दुष्ट प्रवृत्तीला देशाबाहेर हाकलल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला। आरोग्य, ऊर्जा आणि पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बंजारा बांधवांसह पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली। पारंपरिक वेशभूषा करून त्यांनी लेंगी नृत्यात सहभाग घेतला। होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शांतता भंग होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत। या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील 518 गुन्हेगारांना गावबंदीचे आदेश देण्यात आले। दापोलीत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली आहे। जास्त लाकडाचा वापर न करता गवताच्या सहाय्यानं होळी पेटवण्यात आली। विरार पूर्वेकडील साईप्रसाद मित्र मंडळानं महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि ईव्हीएम हटाव देश बचाव असा संदेश देणारी होळी उभारली आहे। सरकारी योजनांचा देखावा होळीच्या माध्यमातून साकारण्यात आला। नंदुरबारमधील बालाजीवाडा देवस्थानची होळी मोठ्या उत्साहात प्रज्वलित करण्यात आली। होळी प्रज्वलित झाल्यानंतर याच होळीवरून गावातील सगळी सार्वजनिक होळीची मंडळं टेंभे पेटवून आपापल्या होळ्या पेटवतात। नागपुरात यंदा 700 ठिकाणी होलिका दहन केलं जात आहे। पारंपरिक पद्धतीनं पूजन करून होलिका दहन करून नागरिकांनी गुलाल लावत उत्साहात होळी साजरी केली। बुलडाण्याच्या पिंपळगाव सराई गावात सैलानी बाबा यात्रेला सुरुवात झाली आहे। लाखो नारळाची होळी पेटवून यात्रेला सुरुवात झाली। लाखो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। नागपुरातील नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेच्या वतीनं होळी उत्सव साजरा करण्यात आला। एलबीटी कर विभाग बंद करावा अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी होळी साजरी केली। चिपळूण तालुक्यातील गोवळकोट आणि पेठमाप इथं मोठ्या उत्साहात करंजेश्वरी आणि सोमेश्वर देवांचा शेरणे उत्सव साजरा करण्यात आला। शिमगोत्सवादरम्यान पारंपरिक पद्धतीनं हा सोहळा साजरा केला जातो। देहूतील देऊळवाड्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलं। मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पांडुरंगाचं नामस्मरण करत होलिका पूजन करण्यात आलं। गोंदियाच्या आमगावमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। शेणाच्या 5000 गौऱ्यांपासून होळी तयार करत वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला। मुंबईतल्या लोअर परळ इथल्या योगेश्वर सोसायटीत पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी होलिका पूजन करत होलिकेचं दहन केलं। ग्रामीण भागात शिमगोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय। पालख्या नाचवण्याबरोबरच वेगवेगळ्या पारंपरिक खेळाची प्रथा आजही जपली जाते, जोपासली जाते।
दापोलीच्या बोरथळ गावातील जाखमाता देव नमन भाविकांकरता खास आकर्षण ठरलाय। जळगाव जिल्ह्यातील जामुनजीरा या गावात परंपरेप्रमाणे होळी निमित्त आदिवासींचा भोंगऱ्या बाजार पार पडला। या बाजारात मध्य प्रदेशसह सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासींनी सहभाग घेतला। दिव्यांग बांधवांना कोरड्या रंगाच्या होळीचा आनंद घेता यावा याकरता अमरावतीमधील अंधम विद्यालयामध्ये इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद साजरा केला। रायगडच्या पेणमधील कुंभारआळी, नांदीमाळ नाका आणि कोळीवाड्यात 40 फूट उंचीची होळी उभारण्यात आली। कोळीवाड्यातील ही होळी नागरिकांचं खास आकर्षण ठरली। गोंदियाच्या वृक्षधरा आणि हिरवळ ग्रुपद्वारे होळीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। गोंदियाच्या रावणवाडी आणि नागरा परिसरात वृक्षारोपण करत झाडं लावण्याचा संदेश ग्रुपच्या वतीनं देण्यात आला। कराडच्या एनपी फिशमध्ये 290 किलोचा ताड मासा आणण्यात आलाय। हा मासा पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली। धुलीवंदनाच्या दिवशी ताड माशाची विक्री ग्राहकांना केली जाते। माणगावमधील तरुणांनी आत्ताच्या पिढीला वृक्ष लागवडीचा, वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला। होळी सणानिमित्त कोकणात लहान मुलांना झाडं लावण्याची, रुजवण्याची, संगोपनाची आणि जोपासण्याची शिकवण देत तरुणांनी अनोखा उपक्रम राबवला। गुजरातमधील गांधीनगरच्या पालज गावात राज्यातील सगळ्यात मोठ्या होलिका दहनाचं आयोजन करण्यात आलं होतं। होळी दहनादरम्यानच्या अग्नीच्या ज्वाला पाहून हवामान तज्ज्ञ वर्षभराच्या हवामानाचा अंदाज बांधतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये धुलीवंदनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तणाव टाळण्याकरता 1,500 पोलीस, 31 पोलीस निरीक्षक आणि 96 सहाय्यक निरीक्षक रस्त्यावर तैनात आहेत। रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळआळी इथं अनोख्या प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरा केला जातो। होळी उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी देवदानवांचं युद्ध खेळलं जातं। ही अनोखी परंपरा महाड शहरातील गवळआळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। बातमी आहे मुंबईतून। मुंबईतल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर टँकरमधून रस्त्यावर तेलगळती झाली आहे। मध्यरात्रीच्या दरम्यान ही तेलगळती झालेली आहे। अपघात टाळण्याकरता रस्त्यावर माती टाकून एकाच लेननं गाड्या सोडण्यात येत आहेत। तेलामुळे अपघात होण्याची भीती आहे। त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरून जर प्रवास करत असाल तर काळजी घ्या। लक्षात घ्या की कोणत्या भागामध्ये तेल सांडलेलं आहे, जिथे माती टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे तिथून वाहनं सावकाश पुढे जाऊ द्यात। आपण पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात। तुळजाभवानी देवस्थान कुणाची खासगी प्रॉपर्टी नाहीये, तसं समजून कुणी काम करत असेल तर याचं कर्तृत्व आपण पाहायला हवं, अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केलेली आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा झटका बसलाय। जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले पाटील ही काँग्रेसची साथ सोडणार आहेत। उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपत ते पक्षप्रवेश करणार आहेत। औरंगजेबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयानं कानउघाडणी केलेली आहे। ज्येष्ठ राजकारण्यांचं कोणतेही बेजबाबदार वक्तव्य दंगली भडकवू शकतं, त्यामुळे आझमींनी संयम आणि सावधगिरी बाळगावी अशी ताकीद न्यायालयानं दिली आहे। पहिली IISc मुंबईत तयार होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे। केंद्राकडून IICTसाठी 391 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। एम्स आणि IIT प्रमाणेच IITC असणार आहे।
जालन्याच्या परतूरमध्ये दारूबंदी पथकावर जमावानं दगडफेक केली। या दगडफेकीत 6 ते 7 पोलीस कर्मचारी जखमी झाले। परतूरच्या गुळखंडा तांडा इथं मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा असल्याची माहिती दारूबंदी पथकाला मिळाली होती। त्यानंतर झाडाझडती घेण्याकरता गेलेल्या पथकावर जमावानं दगडफेक केली। जयंत पाटलांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। जयंत पाटलांनी कदाचित शरद पवारांना सूचक इशारा दिलाय। शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज आहे असा टोला विखे पाटलांनी लगावला। नितेश राणेंना महाराष्ट्र पेटवायचा आहे, त्यांना कोणीतरी इतिहासाचे धडे शिकवायला हवेत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। महिन्याभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल असं आव्हाड म्हणाले। शक्तीपीठ महामार्ग करण्याऐवजी महायुतीनं निवडणुकीपूर्वी घोषणा केलेली कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेत अशी मागणी खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी केली। मुंबईचं तापमान दिवसेंदिवस वाढतंय। दमट वातावरणामुळे मुंबईकरांना उन्हाचा असह्य त्रास सहन होत नाहीये, तर पुढील काही दिवस मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण असंच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। पुणे शहरात यंदाच्या मोसमात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। शहरातील पालिका हद्दीतील लोह गावात 40 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 40शी पार गेल्यानं नागरिक कमालीचे हैराण झालेले आहेत। साताऱ्याच्या वाईजवळच्या पसरणी या घाटात कारचा अपघात झाला। या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडीत मृत्यूसाठी दंडाधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालाद्वारे 5 पोलिसांना जबाबदार धरलंय। त्यामुळे या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल होणार की नाही हा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवलेला आहे। अंधेरीतील डीएन नगर आणि जुहू गुलमोहर मार्ग परिसरामध्ये असलेल्या इमारतींच्या उंचीवरील निर्बंध उठवण्याकरता आता पुढील पावसाचा अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळणारं अनुदान आणि वित्तीय संस्थेकडून मिळणाऱ्या कर्जातून 127 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी द्या असे आदेश उच्च न्यायालयाने विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाला दिले आहेत। धुळवडी निमित्त आज सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार आहे। त्यानंतर 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं 36,000 कोटींची तरतूद केली आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे सरकारनं या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे वाटण्यासाठी आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागातील 7,000 कोटींचा निधी वळवलाय। याला विरोध करणाऱ्या मंत्र्यांच्या विनंत्याही सरकारनं धुडकावलेल्या आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी विभागाच्या वतीनं करवसुलीची कार्यवाही सुरू आहे। कर भरण्याकरता 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने महापालिकेची मुख्य कार्यालय तसंच 18 विभागीय करसंकलन कार्यालय यापुढे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत। स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवून देण्याकरता स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अभिप्राय नोंदवावा असं आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केलं। प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं तसंच रोख देयकांकरता दुप्पट शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आम्हाला आढळून आलेलं नाही असं निरीक्षण नोंदवून फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली। पुणे कोल्हापूर लोहमार्गावरून धावणारी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात थांबणार आहे। रेल्वे प्रशासनातर्फे असं नियोजन केल्याचं पुणे आरपीएफच्या प्रियंका शर्मा यांनी सांगितलं। बेळगाव ते नागपूर दरम्यानची विमानसेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागपूरला जाण्याकरता बेळगावकरांना अन्य मार्गाने जावं लागणार आहे। तर या दरम्यानची बुकिंगही बंद करण्यात आलेली आहे।
धुळवडीच्या निमित्तानं नागपूर शहरात 4000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, तर रंग खेळताना कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। बहुतांशी शेतकऱ्यांचा गहू सध्या घरात आला आहे। शेतकरी बाजार दराचा अंदाज घेत गहू विक्रीला प्राधान्य देत आहेत। गव्हाला मुंबई बाजारात कमीत कमी 3000 तर सरासरी 4500 दर मिळाला आहे। सगळ्यांमध्ये सरकारनं आता गेल्या हंगामात म्हणजे 2023-24 मध्ये गहू उत्पादनामध्ये राज्यांच्या वाट्याबाबत नवीन आकडेवारी जाहीर केली आहे। कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या यादीत उत्तर प्रदेश गहू उत्पादनात पूर्वीप्रमाणेच 31.7% उत्पादन वाट्यासह अव्वल स्थानावर आहे। 21.3% उत्पादन वाट्यासह मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे। होळीच्या दिवशी राज्यातील बाजार समितीत 91,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। यात पुण्यात सर्वाधिक 14,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 1100 ते 1950 रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे। जतमध्ये द्राक्ष काढणीची लगबग सुरू झाली आहे, मात्र द्राक्षाला प्रति किलो फक्त 35 ते 40 रुपयांचा दर मिळतोय। शेतकऱ्यांना ते परवडत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा कल बेदाणा निर्मितीकडे वळवलेला आहे, म्हणून बेदाण्याची शेड हाऊस पण फुल झालेली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे मुख्य आरोपी पिंटू मुळे आणि संतोष खोत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांनाही आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याचा दावा नागरिकांनी केला। दरम्यान सीसीटीव्हीत दिसत असलेली व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। दुसऱ्या दिवशीही नाशिक पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे। बीड पोलिसांचं पथक प्रयागराजमधून खोक्याला पुण्यात आणणार आहे। रात्रीच्या दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस पुण्यात पोहोचले, त्यानंतर त्याला बीडमध्ये नेलं जात आहे। पोलीस विभागातील जातीय द्वेष मिटवण्याकरता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौर यांनी अनोखी संकल्पना राबवली। पोलीस कर्मचाऱ्यांना पहिल्या नावानं ओळखण्याचा उपक्रम त्यांनी प्रत्यक्षात राबवला। स्वतः पोलीस अधीक्षकांनीही फक्त नवनीत असं लिहिलेली पाटी लावली आहे। अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेर नगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेतली। दरम्यान या बैठकीत निवेदन देण्याकरता आलेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला, तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना धक्काबुक्की केली। विखे पाटलांसमोरच हा सगळा प्रकार घडला। मढी यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। दरम्यान मढी ग्रामसभेनं पुन्हा एकदा मुस्लिमांना दुकानं लावू देण्याचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान जिहाद्यांनो नाक खुपसायला येऊ नका, नाहीतर फळं भोगावी लागतील, अशा शब्दात भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी इशारा दिला। बुलडाण्यामध्ये युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेती करता पाणी मिळत नसल्यानं शासनाचा निषेध करत युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली। भाजपचे नेते किरीट सोमय्या सिल्लोड दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी 500 बोगस जन्म प्रमाणपत्रांसंदर्भात पोलिसांना पुरावे सादर केले। उपविभागीय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी आणि संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली। किरीट सोमय्या आज सिल्लोड दौऱ्यावर येत आहेत। पुण्याच्या वानवडी परिसरात 4 ते 5 जणांची टोळी कोयते आणि शस्त्र घेऊन एका आलिशान सोसायटीत घुसली। दरम्यान कुत्र्यांच्या भुंकण्यानं चोरीचा प्रयत्न फसला आणि चोरट्यांनी सोसायटीतून पळ काढला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। होळी करता गावी चाललेले चाकरमानी 7 ते 8 किलोमीटर लांबीच्या कोंडीत अडकले आहेत। उत्तर प्रदेशातल्या अलीगडमध्ये धुलीवंदनाचा उत्साह बघायला मिळाला। आबालवृद्धांनी एकमेकांना रंग लावला, धुलीवंदनाचा आनंद लुटला।